अंताचा समय या विषयावर आपण चिंतन मनन अध्ययन करत असताना दानिएलाचा ग्रंथ आणि अध्याय क्रमांक 12 या वचनातून आपण काही गोष्टीवर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत। दानिएलाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 12 त्याची हेडलाईन्सच आहे अंताचा समय। आता दानिएल जो आहे, दानिएला पासून तर सध्याच्या काळापर्यंत जर आम्ही विचार केला तर कितीतरी वर्ष, कितीतरी काळ लोटले। त्या समयाला दानिएल म्हटलं होता हा अंताचा समय आहे। अंताच्या समयाच्या अगोदर आम्ही पाहिले की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, तो आमच्यामध्ये वाढला, त्याने अद्भुत केली। तुमच्या आणि माझ्या पापासाठी तो वधस्तंभावर गेला, पुन्हा एक वार मृत्यूवर विजय होऊन तो स्वर्गाच्या राज्यामध्ये परमेश्वराच्या पित्याजवळ, आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आता पुन्हा एक वार न्यायाचा दिवस म्हणून येणार आहे। तर मग दानिएल जो ग्रंथ आहे, दानिएलाचा जो अध्याय 12 क्रमांकाचा आहे, त्या ठिकाणी तो म्हणत आहे की अंताचा समय आलाय। म्हणजे साधारणतः दानिएला पासून तर तुमच्या आणि आता माझ्या पिढीपर्यंत कितीतरी वर्ष लोटले। आजही लोक म्हणतात की असं फक्त लिहून ठेवलंय, अंत काही होणार नाही। पण माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जे परमेश्वराने लिहिलेलं आहे ते कुठल्याही मनुष्याला खुटरभरने खोडता येत नाही। तर परमेश्वर जे बोलला आहे ते तो करतोच। बऱ्याचशा गोष्टी परमेश्वर बोलतो, त्यावर त्याला अनुताप होतो आणि त्यातून तो पुन्हा एक वार काहीतरी मार्ग काढतो, परंतु अंताच्या समयाला त्याला कुठल्याही प्रकारचा अनुताप होणार नाही। अंताचा समय येण्यासाठी, विध्वंस निर्माण करण्यासाठी तो कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही। तर जे प्रिय लोक आज त्या अंताच्या समयासाठी स्वतःला तयार करत आहेत, त्या प्रत्येकाचं तारण करण्याचं किंवा प्रत्येकाचं रक्षण करण्याची जबाबदारी मात्र परमेश्वराने स्वतःकडे ठेवलेली आहे। बाकीचे जे मसनाकडे चाललेत, जे अधोलोकाकडे चाललेत, जे जगातल्या खेलीखुशीलीतच आणि विशेष करून ते म्हणतात की अंत होणार नाही, असे लोक गाफील असतात, झोपेत असतात। अचानक त्यांच्या समोर तो अंताचा दिवस प्रकट होईल। आणि म्हणून दानिएलाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 12 मध्ये सुरुवातीपासून काही वचन आपण या ठिकाणी वाचूया। त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाईल तो उठेल। आता मिखाईल जो आहे हा एक प्रमुख 3 देवदूतातला एक देवदूत आहे, आणि मिखाईल जो आहे त्याला लढाईचं काम दिलेलं आहे, त्याला नाश करण्याचं काम दिलेलं आहे, त्याला अंत करण्याचं काम दिलेलं आहे। त्याला एक ऑर्डर आल्यानंतर, जसं मिलिटरी पोस्ट मध्ये एखाद्या कमांडरची ऑर्डर जर एखाद्या मेजरला किंवा त्या सैनिकाला जर भेटली, तो विचारत नाही कशासाठी का कुणाला सोडायचं, त्याला फक्त सांगितलं असतं ऑर्डर, आणि ऑर्डर दिल्यानंतर त्याला जे टार्गेट दिलेलं असतं तो टार्गेट पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही। अशाच प्रकारे जो मिखाईल आहे तो उठणार आहे। कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल। या जगामध्ये अनेक राष्ट्र निर्माण झालेले आहेत, 156 देशाची नोंद आहे, आणि त्यात आणखीन 2 देशाची भर काल 2 दिवसापूर्वीच पडलेली। 2 दिवसापूर्वी 2 देश आणखीन वाढलेत। पूर्वीच्या माझ्या माहितीनुसार 156 देश संपूर्ण जगामध्ये आहेत, परंतु 2 दिवसाची बातमी जर पाहिली तर त्याच्यामध्ये 2 देश राष्ट्र वाढलेली आहे। तर या ठिकाणी तो म्हणत आहे की कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल। तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो देवाच्या सेवकांनो, आजचा जो समय आहे तो संकटाचा समय आहे, तो नाशाचा समय आहे, तो पापापासून एक तर दंड उपभोगण्याचा समय किंवा पापापासून दूर होऊन परमेश्वराकडून येणार बक्षीस स्वीकारण्याचा समय आहे। आज आम्ही अशा प्रकारच्या समयामध्ये आहोत की जे संकट आहे। आमच्या पूर्वीचे लोक जीवन जगले, कदाचित त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती,
कदाचित त्यांच्याकडे पैसा पाणी नव्हता, कदाचित त्यांच्याकडे अक्कल हुशारी ज्ञान नव्हती, कदाचित त्यांना कसं जीवन जगायचं हे माहित नव्हतं, कदाचित ते नामधरीमध्ये म्हणजे थोडक्यात राहणीमानामध्ये एकदम उत्कृष्ट दर्जा नव्हता त्यांचा. ठराविक लोक होते की ते उत्कृष्टपणे जगायचे, परंतु त्या समयाला संकट मात्र नव्हते. आज जे तुमच्या आणि माझ्याकडे जे संकट आहे त्या पूर्वीच्या काळामध्ये ते नव्हते. परंतु ज्या अर्थी या काळामध्ये आपण ते वास्तविकरित्या पाहत आहोत की संकटापाठीमागे संकट, संकटापाठीमागे संकट ज्यावेळेस येतात त्यावेळेस आम्ही समजून घ्यायचं की अंताचा समय जवळ आलेला आहे. आम्हाला काही फोन करून सांगायची गरज नाही आता सेपरेट की अमुक अमुक तारखेला आता अंताचा दिवस आहे. जसं आम्ही व्हॅलेंटाईन डे, मदर डे, फादर डे, फ्रेंड डे, काय आणखीन कोणते कोणते डे येत, हे जसे आता शासनाने किंवा सरकारने किंवा जगातल्या लोकांनी फिक्स करून ठेवलेत ना तारखेवार, त्याच्यामध्ये समजा कदाचित नाताळ असेल 25 तारीख, इथं तर काही कुठं लिहिली नाही पण आम्ही पॅक करून टाकले. अशा प्रकारच्या ज्या तारखी किंवा समय लोकांनी काढलेल्या आहेत, तर या समयानुसार अंताचा समय देखील आहे. कारण उपदेशकाचं जर पुस्तक आम्ही जर पाहिलं तर त्या उपदेशकाच्या पुस्तकामध्ये सुंदररीत्या आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. परमेश्वरचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतो. आम्ही पाहूया उपदेशकाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 1 आपण वचन वाचूया. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. प्रत्येक गोष्टीला समय आहे. आम्हाला एक मराठी पिक्चरचं एक गाणं आहे मराठी चित्रपटातलं, दिस जातील दिस येतील, ते गीत आहे की नाही. दिस जातील पण आणि येतील पण म्हणजे समय जो आहे तो बदलणार आहे. परिस्थिती जी आहे ती बदलणारी आहे. आमच्यावर आलेले जे गोष्टी आहेत त्या बदलणाऱ्या आहेत आणि त्या बदलण्यासाठी तुम्हाला आणि मला स्वतःला बदलवणं खूप गरजेचं आहे. कोणीतरी एकाने म्हटलं तूच आहे तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार. आज आमचं जीवनाचं शिल्प किंवा आमच्या जीवनाला जर आकार बदल जर करायचा असेल, परमेश्वर तर तो बदलणार आहेच, त्यात तर काय वादच नाही. परंतु ज्याच्या जीवनामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या वागण्या उठण्या बसण्यामध्ये जो देवाच्या पवित्र आत्म्या करवे स्वतःला त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या सानिध्यात ठेवतो, तो म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला स्वतः गायडन्स करतो. योग्य अयोग्य पाप पुण्य याविषयी माहिती करून देतो आणि योग्य समयाला योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण करतो. किंबहुना योग्य त्या समयाला योग्य तो निर्णय घेण्याची एक चालना आम्हाला जी मिळती ती यासाठी की आम्ही काहीतरी आमचा समय बदलणं किंवा आमची परिस्थिती बदलणं किंवा आमची सिच्युएशन बदलणं किंवा आमचं अज्ञानातून आम्ही ज्ञानाकडे येणं किंवा पापातून आम्ही पश्चातापाकडे येणं किंवा आज्ञाभंगातून आम्ही आज्ञा पालनाकडे येणं, दुःखातून सुखाकडे येणं, अशुद्धतेतून पवित्रतेकडे येणं, ह्या ज्या प्रक्रिया घडतात याला देखील एक समय असतो. म्हणून तो लिहित आहे की सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. आणि म्हणून जर जगाची सुरुवात जर झालेली आहे तर अंत देखील आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात मी अल्फा पण आहे आणि ओमेगा पण आहे, मी आधी पण आहे आणि अंत पण आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही गोष्टी आहेत. जन्म समय, मनुष्य जन्माला आला तर मृत्यू समय आहे. एखादं रोप जर जमिनीत लावलं, कांद्याचे रोप, तर कांदे काढायचा समय येतो ना, का ते रोप कायम वर्ष तसंच राहतं. रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय, समय आहे, काळ आहे, वेळ आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ काळ समय आहेच. आणि म्हणून हा जो वेळ आणि काळ आणि समय आम्हाला परमेश्वराने दाखवलेला आहे, हा अंताचा समय आहे, हा शेवटचा समय आहे, हा लास्ट स्टेपचा समय आहे. जसं डॉक्टर म्हणते आता काही थोडे दिवस राहिलेले आहे, त्याचे काही घंटे किंवा काही दिवस किंवा एखादा महिना 15 दिवस, आता याला तुम्ही घरी घेऊन जा, याच्यावर खर्च काही करू नका.
आता हा जाण्याचा समय आलेला आहे. याला जे वाटेल ते खाऊ घाला, जे याचं मत असेल त्याप्रमाणे थोडे दिवस त्याची सुशस्त्र करा, कारण याचा समय आलेला आहे. डिक्लेअर करतात डॉक्टर लोक. मग परमेश्वरने देखील डिक्लेअर केलेला आहे अंताचा समय आलेला आहे. त्याला थोडस अवधी आहे. म्हणजे याचा अर्थ जसं डॉक्टर आम्हाला सांगतो की याला घरी घेऊन जा, आता हे घरी घेऊन जाण्याचा समय आहे. म्हणजे आम्ही जगातल्या उदाहरणानुसार जर आम्ही पाहिलं तर जगातल्या डॉक्टरनी समजा असं आम्हाला सांगितलं, याला घरी घेऊन जा, आता काय याचे दिवस भरले तेवढे, आता काय करायचं ते करा, कारण संपलंय. असंच जगाचं जग आता लयास आलेलं आहे. देवाचा न्याय भूतलावर लवकर येत आहे. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे, कृतीप्रमाणे, आचरणाप्रमाणे फळ, वेतन, बक्षीस देण्यास तो तयार झालेला आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला उचित असा काळ असताना भूतलावर प्रत्येक कार्याला एक समय असतो. जसं तो लिहितोय, जन्म समय आहे तर मृत्यू समय पण आहे, रोपण्याचा समय आहे तर रोपलेले उपटण्याचा समय पण आहे, वधण्याचा समय आहे तर बरे करण्याचा समय आहे, मोडून टाकण्याचा समय आहे तर बांधून टाकण्याचा समय आहे, रडण्याचा समय आहे तो हसण्याचा पण आहे, शोक करण्याचा समय आहे तर नृत्य करण्याचा पण आहे, धोंडे फेकून देण्याचा समय आहे तर धोंडे गोळा करण्याचा पण समय आहे, आलिंगन देण्याचा समय जर आहे तर आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा पण समय आहे, शोधण्याचा समय जर आहे तर गमावण्याचा पण समय आहे, राखून ठेवण्याचा जर समय आहे तर टाकून देण्याचा पण समय असतो. आता आम्ही सगळ्या जणांनी आम्ही आमचे पाप दाबून ठेवले, राखून ठेवले, सगळं राखून ठेवते. बायबल पवित्र शास्त्र असं सांगतंय की शोधण्याचा समय आहे ना तर गमावण्याचा पण समय, राखून ठेवण्याचा समय आहे ना तर टाकून देण्याचा पण समय आहे. काय तिथं लिहितो, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय. बराच काळ आपल्या घरामध्ये एखादी वस्तू ठेवून ठेवून ठेवून, डबडे ठेवू, चिंतक ठेवू, काही केसाचे आंबाड्याचे केस ठेव, काय काय ठेवायचं तेवढं ठेवीचे लोक, पण एक दिवस त्याला टाकून देण्याचा समय येतोच. काय काय लोक ठेवीचे येत अहो लय घरामध्ये. आता मी स्वतः पेंटिंगचे काम करतो ना, तो घरातलं पेंटिंग काम आलं ना तर अशा काही काही वस्तू सापडतात येत ना, काही पिढीच्या, काही मने माझ्याच्या होत्या, नाही माहिती अमक्याच्या फलण्याच्या बिस्तऱ्याचा पार गंज लागलेला, वास आलेला, किडलेला, फाटल्या तुटलेलं, पार उन्या लागलेल्या, पण लोक काय नाही. पण ज्या वेळेस त्याचं खरोखरच ते गळूनच पडतं मग ते लोक ऑटोमॅटिकली कचरकोंडीत टाकून देतात. म्हणजे आणखीन एक उदाहरण जर सांगायचं ठरलं तर ज्यावेळेस आम्ही भाजीपाला वगैरे घेऊन येतो घरामध्ये आणि तो भाजीपाल्यातलं योग्य योग्य गोष्टी, चांगल्या चांगल्या गोष्टी निवडतो आणि कचरा आपण जरा थोडासा साईडला कोपऱ्यात ठेवतो. आणि आता लोक जरा सुशिक्षित झाले त्याच्यामुळं कचरा कुंडी जी असती किंवा कचऱ्याचं जे बकेट असती ती आपल्या घरामध्ये एक बकेट असते आणि त्या बकेटमध्ये कचरा ठेवला जातो. ठेवून ठेवून किती दिवस ठेवतात लोक, किती दिवस. एक गाडी कायम फिरत असते, घंटा गाडी, घंटा गाडी आली, घंटा गाडी आली, कचरा गाडी आली, कचरा गाडी आली, आणि ती घंटा वाजत चलती. कचरा गाडी आली, कचरा गाडी कशासाठी, तो कचरा जमा करण्यासाठी. ते जर कचरा जमा केला नाही तुम्ही तुमच्या घरात जर ठेवलं ना तर समजायचं तुमचा जीवनाचाच कचरा झाला. आजार, विकार, पीडा आणि इतके काय भयानक रोग होतील ना, त्यामुळे तुम्ही काय करता, त्या कचऱ्यापासून निर्माण होणारी अशुद्धता, त्या कचऱ्यापासून निर्माण होणारे आजार, त्या कचऱ्यापासून निर्माण होणारं अशुद्ध पण तुम्ही काढून ते कचरकुंडीत टाकून ती कचरकुंडी ते कचरा गाडीमध्ये टाकून देता आणि तो कचरा गाडीवाला मध्ये डेपो मध्ये जाऊन तिथं त्याला पेटून देऊन ते स्वच्छ करतो. कशासाठी, ते आम्ही निरोगी राहावं, व्यवस्थित राहावं, स्वच्छ राहावं, टापटीप राहावं, नीटनेटकं राहावं. अहो मग याच्यातला कचरा काढायचा समय आलेला आहे. माय डिअर सिस्टर्स, माय डिअर ब्रदर्स, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माझ्या विश्वासणाऱ्या प्रिय लोकांनो, आता ह्या अंतकरणातला कचरा भास झाला. जर का ह्या अंतकरणातला कचरा तुम्ही ठेवला, परमेश्वर रोज म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, तुझ्या अंतकरणातला कचरा काढून टाक, नाही तर तिकडं डेपो मध्ये जो जाळ करायचा ना तो मी तुझ्यावरच जाळ फेकीन. डेपो तर जाणीत नाही कचरा म्हणल्यावर काय, मग घरालाच नाही का जाळावं. तर या ठिकाणी जो आहे ना, तर या ठिकाणी तो सांगत आहे की राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय पण असतो, फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचाही समय असतो.
मौन धरण्याचा समय, जर शांत बसण्याचा समय असतो, बोलण्याचा असतो, प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचाही समय असतो, आणि युद्ध करण्याचा समय व सौख्य करण्याचा समय पण असतो. सगळ्या गोष्टीला समय आहे. मग आज जर परमेश्वराच्या विरोधात आम्ही जर काही आतापर्यंत गोष्टी करत आहोत, तर आज बदलण्याचा समय आहे. अंताच्या समयाला निघत असताना, अंताच्या समयामध्ये मी जीवन जगत असताना, जो या ठिकाणी लिहित आहे की राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधी आले नाही असे संकट त्या समय येईल. कोणत्या समय? आज या सध्याच्या घडीला जे समय आहे की आतापर्यंत आजही काही म्हातारे बुजुर्ग लोकांचे जर गप्पा मारल्या तर ते सांगतात, अला आमच्या पिढीत किंवा आमच्या पूर्वीच्या पिढीत सुद्धा असं काही झालं नाही बुवा. आता लयच बेफाम पिढी निघली, आता लयच अवघड चाललंय, आता काय सगळं गोंधळ चाललाय, आता काही बुडतही काही नु, ते पण लोक म्हणतात. कारण त्यांच्या पूर्वी अशा काही गोष्टी त्यांनी पाहिल्या नव्हत्या. पण आम्ही जन्मल्यापासून आम्हाला ह्याच गोष्टी पाहायला मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं नो काही नाही, रिलॅक्स, काही नाही, होत असतं. 100-150 वर्षातून एखादी लाटी येतीच. पाठीमागं नाही काल ती देवी टोचल्या त्यावेळेस इथं प्रत्येकाला त्या खुणा असत्या बीपीओ सारख्या अशा इथं. मग तो एक आलता, प्लेग आलता, अधून मधून 100 वर्षांनी एखादा रोग येतोच. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, 100 वर्षांनी तो येत असेल, तो देखील एक आमच्यासाठी एक संकेत होता. आजचा जो आलेला आहे हे संकेत एकदम जवळचे आहेत. कारण त्या गोष्टीवर नियंत्रण करण्यात आलं, पण तो आताच्या गोष्टीवर जगातल्या कुठल्याही वैज्ञानिकाला किंवा डॉक्टरीला किंवा कुठल्याही प्रकारच्या सायन्सला त्यावर मात करता येणार नाही. कारण अशा भयानक गोष्टी या अंताच्या समयाला होणार आहेत, होत आहेत. आणि म्हणून तो म्हणत आहे की कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समय येईल. म्हणजे या समयाला ते संकट चालू झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे संकट आहेत. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळेस मुक्त होतील. या संकटाच्या समयापासून वाचण्याच्या अगोदर, हा संकट समय याच्यामध्येच आमचं जीवन समाप्त होण्याच्या अगोदर परमेश्वर आम्हाला एक अभिवचन देत आहे. परमेश्वर त्याच्या संकल्पना सांगत आहे, परमेश्वर त्याच्या योजना सांगत आहे, परमेश्वर त्याचे पूर्वसंकेत सांगत आहे, परमेश्वर त्याचं रहस्य सांगत आहे की ज्या कोणाचं तुझ्या लोकांपैकी, दानिएलला म्हणत आहे, देवाच्या सेवकाला म्हणत आहे, द मॅन ऑफ गॉडला म्हणत आहे, खऱ्या सेवकाला तो म्हणत आहे, तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळेस मुक्त होतील. जर कदाचित मृत्यू पावलेले असतील, कदाचित जिवंत असतील, कदाचित त्या दिवस येण्यापर्यंत जे काही लाईव्ह असतील त्यावेळेस ते मुक्त होतील. परंतु त्यांचे नाव वहीत लिहिलेलं सापडलं पाहिजे. कोणती वही? त्या वह्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आम्ही काही गोष्टी न समजल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीही एक नवीन गोष्ट मिळत नसते. आणि म्हणून आम्हाला माहिती पाहिजे की आमचं नाव कुठं लिहिलेलं आहे. आमचं नाव जे आहे स्वर्गीय राजस्थानामध्ये, स्वर्गीय परमेश्वराच्या समोर. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 20 वचन क्रमांक 12 या ठिकाणी वाचू इच्छितो. मग मृत झालेल्या लहान थोरांना, म्हणून मी सांगितलं की जे मेलेले आहेत, जे आता जिवंत आहेत आणि जे त्या दिवसापर्यंत जीवन जगतील. तर प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 12 मध्ये तो लिहितोय की मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनास पुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. पुस्तके, पुस्तक नाही, पुस्तके म्हणजे अनेक पुस्तके. तेव्हा दुसरं एक पुस्तक उघडलं गेलं. दुसरं एक पुस्तक उघडले गेलं. पहिल्या याच्यात म्हणतो पुस्तके उघडली गेली, पुस्तके अनेक. आणि त्याच लाईनिंग मध्ये म्हणतो आहे तो की तेव्हा दुसरे एक पुस्तक म्हणजे एकच.
उघडले गेले ते जीवनाचे होते. आज आमचं नाव कोणत्या अनेक पुस्तकामध्ये आहे, नरकाच्या कोठड्यामध्ये का एकच स्वर्गाच्या राज्यामधल्या जीवनाच्या पुस्तकात आहे, ह्या गोष्टी देखील आम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. 15व्या क्रमांकाच्या वचनामध्ये पवित्र शास्त्र लिहित आहे, प्रकटीकरण 20:15 मध्ये, की ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. आता या ठिकाणी देखील तो म्हणत आहे की तुझ्या लोकांपैकी ज्यांचे नाव वहीत लिहिलेले आढळतील ते सर्व त्यावेळेस मुक्त होतील. म्हणजे याचा अर्थ जीवनी पुस्तकामध्ये तुमचं आणि माझं नाव असल्याशिवाय तुमचं आणि माझा इथला धार्मिकता आणि इथलं जीवन काही कामाचं नाही. अनेकांचे नाव वेगवेगळ्या वह्यामध्ये लिहिलेत. खात्यामध्ये लिहून ठेव, आपल्या वहीत, आपल्या डायरीत लिहून ठेव, आपल्या पुस्तकात लिहून ठेव, आहे की नाही? आपण म्हणतो ना, नाही डायरीत लिहून ठेवा ना, आपलं जे काही खर्च आलाच मी देऊन टाकेन ते लिहून ठेवा. आपल्या उधार उसने तिथं उसनं उदाहरण फिदर काही नाही. इथं ऑलरेडी ऍडव्हान्स बुकिंग करावं लागेल त्या जीवनी पुस्तकामध्ये नाव लिहिलेली. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, हा अंताचा समय आहे. कदाचित तुमच्या आणि माझ्या कर्म आणि कृती आणि आचरणामध्ये जर खोट असेल, जर अशुद्धपणा असेल, अपवित्रता असेल, आज्ञाभंग असेल, जर नामधारीपणा असेल, तर आजच तुम्ही पश्चाताप करा. म्हणजे त्या बाकीच्या डायऱ्यामध्ये तुमचं आणि माझं नाव जर लिहिलेलं असेल आणि तो दिवस येण्याच्या अगोदर जी आम्हाला संधी दिलेली आहे, जो अवधी दिलेला आहे, त्या अवधीमध्ये, त्या वेळेमध्ये, त्या काळामध्ये, त्या समयामध्ये आम्ही आमच्या स्वतःचं परिवर्तन करून परमेश्वराला आवडणारी जर सत्कृत्य आम्ही जर केली तर निश्चित अर्थाने आमचं नाव त्या जीवनी पुस्तकात राहील आणि हे जीवनी पुस्तक उघडले जातील. आणि म्हणून दानिएलचा ग्रंथ अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 1 चा जो रेफरन्स आहे, प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 20 आणि 15 आणि आम्ही जर 12 पाहिलं तर या दोन गोष्टीचा मेळ आहे. पहिलं तो म्हणत आहे, मृत झालेले लहान थोरांना मी राजासमोर उभं राहिलेलं पाहिलं, त्यावेळेस पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरं एक पुस्तक स्पेशली उघडले गेले ते जीवनाचे होते. मग आमचं पुस्तकामध्ये नाव आहे का त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव आहे? पुढे तो 15व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहितो की ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला. अग्नीचं सरोवर म्हणजे तुम्हाला काय वाटतं? लय भारी असं का? नरक आधोलोक, ये आयोन ये बाबो, ये तिथं. मग आज तुमचे आणि माझे नाव कुठे? माझ्या माहितीनुसार, किंबहुना माझ्या माहितीनुसार जाऊ द्या, देवाच्या वचनाच्या अभिवचनानुसार जर आमच्यामध्ये हे कृत्य नसतील तर त्यांना त्या ठिकाणी अग्नीच्या सरोवरात टाकल्या जाईल. कारण पवित्र शास्त्र सांगतंय त्या ठिकाणी की त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला, ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे. मग आज आमचं, माझं, तुमचं कृत्य कसं आहे, कृती कशी आहे, आचरण कसं आहे, धार्मिकता कशी आहे, आमचं वागण्या उठणं बसण्याचा सोर्स कसा आहे, बेस काय आहे, यावर तो निर्णय होणार आहे. मग याच्यावरून आम्ही समजायचं का जर जीवनाच्या पुस्तकात आमचं नाव नाही, किंबहुना सत्कृत्य किंवा चांगल्या गोष्टी आमच्या जीवनाजवळ नाही, तर आपण शिक्कामोर्तबच करून टाकायचा डायरेक्ट, पाहिजे नाही. हा अधोलोकात असेल, हा नरकात असेल. म्हणून हे अधोलोक, नरक, स्वर्ग, सुखलोक हे जे वारंवार प्रीचिंग मध्ये जे शब्द येतात ना, तर या शब्दाच्या पाठीमागचा खरा परमेश्वराचा योजना ही आहे की आम्ही डेफिनेटली स्वतःला लाईव्ह सेशनला चेक करून पाहावं. मी माझं चेक करायचं. मी म्हणू शकत नाही तुम्ही नरकात जाणार आणि तुम्ही मला म्हणू शकत नाही तुम्ही नरकात जाणार. पण जर कदाचित माझे कृत्य जर नरकात जाण्यासारखे आहेत असे तुम्हाला दिसले तर तुम्ही डेफिनेटली म्हणू शकता, बाळक साहेब
तुमचं कृती सुधारा, अन्यथा तुम्ही नरकात जाताल. किंबहुना मला जर दिसतंय की तुमचं कृत्य न्यायाच्या विपरीत आहे, तर मी डायरेक्ट आतापर्यंत म्हणत आलेलो तुम्ही नरकातच जाणार. पण परमेश्वराने तो अंताचा समय जो राखून ठेवलेला आहे, अंताचा समय येण्याला जो थोडासा अवधी आहे ना, तो कधीही येऊ शकतो. अवधी म्हणजे काही लय नाही. आपण नाही का म्हणतो एखाद्याकडून एखादं वचन एखाद्या महिन्यासाठी द्या बा, देऊ, लय झालं तर दुसरा महिना जाईल. त्याला वर्षाचं नाही म्हणत आपण, वर्षांनी म्हणले होते देणारच नाही. मग मुद्दा काय आहे की अवधी, वेळ, समय, काळ सवरण्यासाठी, सजण्यासाठी अवधी पाहिजे. अनेक लोकांना अवधी मिळतो. चर्चला लेट येतात. काय येतात माहिती का? अवधी दिलेला असतो. 11चा चर्चचा टायमिंग. आम्ही तर 10:30ला जाऊन बसायचो. माझी पत्नी, मी, आमचे 2 लेकर. 10:30 पासूनची वाट बघायचो लोकांची. लोक यायचे 11:30ला. तरी प्रेज लॉर्ड, हॅलो, बसा, उठा. म्हणजे अवधी जो दिलाय ना, अवधी आमचा नटण्या खटण्यात जातो. आमचा अवधी कुठे जातो माहिती का? लाली लिपस्टिक मध्ये, लाली पावडर मध्ये, कपड्या झोपड्यामध्ये, ते फसा मारित ना ते शेण त्याच्यामध्ये, गाडी घोड्यामध्ये. गाडी पुसणार, पेट्रोल हे का बघणार? मग कालच बघ ना, मटणाच्या दुकानात जायचं असलं तर पहिला पेट्रोल पंपावर गाडी घेऊन जातो. पटक्याचं मटण आलं पाहिजे, पटक्याच शिजलं पाहिजे, पटक्याच गिळलं पाहिजे. तिथं अवधी नाही. आलो, आताच आलो, अर्ध्याच घंट्यात येणार मटण घेऊन, चांगलं चरबीचं. चर्चला म्हटलं, हो पाळीक साहेब निघलोय. परत पाळीक साहेबांनी फोन कर, कुठात ब्रदर? हो निघलो पाळीक साहेब. हे काही निम्या रस्त्यातच, हे घरीच तर पडेल असतं. कारण त्याला येऊस तर जर चर्च चालू केलं तर मग पाळकाची काय मजाच भाऊ. वा वा वा, पाळकाला चर्च चालवायचं का? मग ही परिस्थिती मी स्वतः अनुभवलेली आहे आणि बयान करतो. मी ही परिस्थिती स्वतः मी अनुभवलेली आहे. कदाचित तुमच्यापैकी कुणी ना कुणी अनुभवली असेल. कारण जो समय दिलेला असतो ना आम्हाला, परमेश्वरने चेंजअप करण्यासाठी दिलेला असतो, आम्हाला परिवर्तनासाठी दिलेला असतो. मागच्या हप्त्यामध्ये जी काही चूक झाली, त्या चुकीबद्दल परमेश्वराने दंड किंवा शासन किंवा न्याय केलेला नाही, किंवा आम्हाला त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं नुकसान केलं नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही बरोबर होतो. याचा अर्थ असा आहे की परमेश्वराने ह्या हप्त्यामध्ये आम्ही तसं करू नये म्हणून आम्हाला वेळ दिलेला आहे, समय दिलेला आहे. पण तो एक दिवस समय होईल. आणि म्हणून आम्ही उपदेशकाचा ग्रंथ ज्यावेळेस वाचला, त्यामध्ये लिहिलेला आहे की प्रत्येक गोष्टीला समय आहे. तर हा जो समय आहे माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, हा अंताचा समय आहे, शेवटचा समय आहे, शेवटचा कर्णा वाजायचा समय आहे, आणि या जगाचा एक नष्टतेचा समय आहे. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मेघारूढ होण्याचा दिवस आहे. आम्ही त्यामध्ये काही गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून तो लिहित आहे की तुझ्या लोकांपैकी. आता तुझ्या लोकांपैकी म्हणजे काय? दानिएल हा देवाचा संदेष्टा होता. दानिएल हा देवापासून आलेला प्रोफेट. दानिएल हा देवापासून आलेला याजक. दानिएल हा देवापासून आलेला अभिषिक्त. दानिएल हा देवाच्या आत्म्याप्रमाणे चालणारा व्यक्ती. आणि यांनी ज्यांना ज्यांना मार्गदर्शन केलं ना, जे जे त्या मार्गदर्शनानुसार स्वतःला परिवर्तन केलं ना, ते दानिएलला म्हणत आहे की हे तुझे लोक, तुझ्या लोकांपैकी ज्यांचे नाव वहीत लिहिलेले आढळतील. शिवाय सगळेच नाही, बाकीचे सगळेच नाही. मस मंडळी चालू तर मग अख्खी मंडळी काही स्वर्गात जाणार आहे का? 2-2, 3-3 हजाराचे मंडळ आहेत, अख्खी स्वर्गात जाणार आहेत का? तुझ्या मंडळीतील ज्यांची नावे त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहे, ज्यांची नावे त्या वहीत लिहिलेली आढळतील, ते सर्व मुक्त होतील. आणि मग ती वही कोणती? तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की ते जीवनाचं पुस्तक आहे, जीवनाची ती वही आहे. आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात किंवा त्या वहीत लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकल्या जाईल. आणि जे सेफ राहतील, याचा अर्थ तुमचं आणि माझं नाव जीवनाच्या पुस्तकात पाहिजे. बरं, नुसतं लिहिलं म्हणजे काय ओके नाही? अनेकांना वाटतं बाप्तिस्मा झाला, प्रीचिंग करतो, टीचिंग करतो, मिरेकल करतो, हे कर ते कर, माझं नाव स्वर्गाच्या राज्यात आहे.
मी 100% स्वर्गाचा वारीस आहे, माझं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे. अरे बाबा, लिहिलेलं आहे खरे, पण तुझी कृती आणि आचरण कसं आहे? लिहिलेलं असल्यावर लय खुश होतीये, पण कृती आणि आचरण करायला काय होतं मग तोच परमेश्वरचा सेवक फर्स्ट किंग दावीद महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, माझं जीवनी पुस्तकात लिहिलेले नाव खोडू नको. याचा अर्थ, जर आमचे कर्म कृती आचरण जर व्यवस्थित नसेल आणि पूर्वी आम्ही किती सेवा केलेली असेल किंवा आताही करीत असलो किंवा मरेपर्यंत जरी सेवेच्या नावाखाली जीवन जगलो, याचा अर्थ आमची कृती आणि जर आचरण व्यवस्थित नसेल तर त्या जीवनी पुस्तकात लिहिलेलं नाव कदाचित खोडण्यात येईल आणि त्या बाकीच्या वह्यामध्ये, बाकीच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात येतील आणि मग त्या पुस्तकात लिहिलेले जे नाव आहेत त्यांचा काही हिशोबच नाही. इथं लिहितोय की फक्त जीवनाच्या पुस्तकात ज्याचं नाव नाही, बाकीचे सगळे त्या मरणाच्या राज्यात किंवा दंड किंवा अधोलोक किंवा त्याला नरक ज्याला म्हणतात त्या ठिकाणी टाकण्यात येतील. आणि म्हणून आज दानिएलाच्या मार्फत परमेश्वरची योजना आहे की आज आम्हाला स्वतःला तपासून घेणं खूप गरजेचं आहे की आमचं नाव त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे का. नसेल, आजच नाव नोंदणी करा, आजच फॉर्म भरा, आजच फोटो पास काय लागायचं ते द्या. काय लागत परमेश्वरच्या स्वर्गाच्या राज्यातल्या वहीत नाव लिहायला? आपल्या कोपनात नाव टाकायला काय काय लागत? आमकान फलनान बिस्तानान, जातीचा दाखला काढायचा, आमकान फलन, चुलत्याचा आण, आजीचा आण, आज्याचा आण, चुलत आण, आख्या गावाची खाणी सुंबरी काढ, 50-60 वर्षापूर्वीचा इथानलाच का. किती कागदपत्र लागतात दाखला काढायसाठी, प्रमाणपत्र काढण्यासाठी, आधार कार्ड काढण्यासाठी? आमकान फलनान बिस्तानान, डोळे चेक करतात, अंगठा चेक करतात, हात चेक करतात. अरे काय काय चेक करता आधार कार्डासाठी, त्या कोपनासाठी? नाही, आम्हाला पिवळं कुपन पाहिजे, लय त्याच्यात लय येतो मसाला, सरकारचा लय जमा होतो पटापटा, आहे का नाही, लय स्कीमा त्याच्यात, आम्हाला पिवळंच पाहिजे. आम्ही सुद्धा पिवळं नाही बदललं, आम्ही सेपरेट नाही केलं, ते पिवळं देत नाहीत म्हणून. ही वस्तुस्थिती, रियालिटी. आम्ही म्हणलं बरं आहे, आमच्याच घरात काय फरक पडतोय, बापाच्या नावावर आईच्या नावावर असलं तर काय सेपरेट तरी कर. नाही, सेपरेट जर काढलं तर पिवळं नाही मिळणार. म्हणलं जाऊ पडू पडतं, मग नाही मिळणार, चढ घरचे गेले का मग ते आमचंच होईल, मग आमच्या पिवळच राहील, काही फरक नाही पडत. ही वस्तुस्थिती. मग जीवनाच्या पुस्तकामध्ये जर आमचं नाव लिहायचं असेल तर आज आम्हाला काय डॉक्युमेंट द्यावं लागतील? हे तुमच्या आणि माझ्या वर्तनावर अवलंबून आहे. आमच्याकडे सत्य आहे का? आमच्याकडे आज्ञा आहे का? आमच्याकडे विधी आहेत का? आमच्याकडे नियम आहेत का? आमच्याकडे पवित्रता आहे का? आमच्याकडे शुद्धता आहे का? आमच्याकडे सत्यता आहे का? आम्ही दुसऱ्यावर प्रेम करतो का? दया करतो का? आम्ही देवाने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करतो का? असे कागदपत्राचा बंडल लागवतो ना जीवनाच्या पुस्तकात. तुमचं हे जगातल्या पुस्तकांनी नाव लिहायला लय टाइम नाही लागत, 2-4 कागदपत्र दिले का काम होतंय. स्वर्गाच्या राज्यात तसं नाही, संपूर्ण जीवन परमेश्वराला झोकून द्यावं लागतं, ते पण मरणाच्या टोकापर्यंत. मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे जीवनाचा मुकुट तुला मिळेल. मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे तू जीवनाच्या बागेमध्ये जाशील, तुला जीवनातल्या बागेतलं ते जीवनाचं फळ खायला देईल. मी तुला स्वर्गाच्या राज्यामध्ये हिंडण्या फिरण्याचा अधिकार देईल. मी तुला माझ्या त्या बऱ्याचशा पवित्रता असणाऱ्या लोकांसमोर ठेवी. त्याला हे कागदपत्र लागते. तू किती वर्षाचा सेवा करतो, किती मंडळी जमावली, किती दानपात्र लुटलं, किती लय मोठा बिल्डर झाला, किती लय मोठं चर्च बांधलंय. नाही 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 नाही, हे तुम्हाला असं वाटत असेल यांच्या स्वर्गाचे नाव, यांचं स्वर्ग स्वशब्दच काढायचं नाही यांच्यासाठी. यांच्यासाठी फक्त न आणि आ आणि न हे 2च शब्द काढायचे. हे मोठले मिनिस्ट्रीवाले म्हणायचंच नाही, येत नाही तर नाही, पण त्यांचे मिनिस्ट्रीतले लोक सुद्धा नाही. बोटावर मोजणारे लोक त्याच्यामध्ये आहेत, पण बऱ्याच वेळा गाळातच पडले तर यांनाही गाळ लागणच ना. निघा, उठा, वेगळे व्हा, काय फरक नाही पडत. आणि नाही मिळू द्या द्राक्ष रसन भाकरी, नाही मिळू द्या प्रभू भोजन, काय फरक काय पडतो. 2 वर्ष समजा 1 वर्ष कम्प्लिटली लॉकडाऊन असल्या कारणाने नाही प्रभू भोजन. मी मेले का तुम्ही? नाही, आम्हाला प्रभोजन घ्यावं लागेल. नाही, पाळक साहेब आमच्या मैत्रीला. अरे कोविड मध्ये कोणता पाळक आलता? कोणते पाळक आलते कोविड मध्ये? नेला म्युन्सिपाल्टीने वाढलेले उचलून.
आणि आताच काय धरून बसले? आम्हाला जागा मिळेल का? आमच्या लिंबाखाली मिळेल का? अरे तिकडं मुन्सिपाल्टीवाले उचलून नेऊन तिकडं काही करू, काय फरक नाही पडत. हे जीवन जगताना मात्र आम्ही या छोट्या छोट्या गोष्टीला घाबरून सत्य स्वीकारत नाही. ही एक रियालिटी. मनाला अंतकरणाला विचारून पहा. तुम्हाला मस्त वाटतं येस पास्टर तुम्ही जे सांगताय 100% खरंय, पण कसंय आमच्या घरी मेल्यावर तुम्ही आता सांगितलं खरंय, मग येते का? तुम्ही तरी येतान का एवढ्याला? अरे नाही येऊ पडतो कोणतं सेवक. डेफिनेटली आम्ही जर अशा प्रकारचं जीवन जगलो तर सार्वकालिक वातनाचे वाटेकर असो. मेल्यानंतर पेटीत पुरीत येत का, जाळीत येत का, उभं का आडवं का टांगीत येत, काही घेणं देणं नसतं त्या बॉडीला. कुत्र जवळ बसलंय का, काय करतंय का, लोकांनी उचलून नेलंय का, काय करते, कोण रडतय कोण काय, काही घेणं देणं नाही. मृत झालेला आहे तो. जिवंत असताना मात्र तो कसा जगला यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. पण आम्ही म्हणतो नाही नाही नाही. आणि आजकाल हे पण नाही तो आपल्या मिनिस्ट्रीचा नाही, त्याला जागा नका देऊ आपल्या याच्यामध्ये. अरे काय तो नेमकं काय, कोणती मिनिस्ट्री कोणती तुमची? ख्रिस्ताची का ख्रिस्त विरोधकाची? तो स्वतः एखादा भाऊ बहीण ख्रिस्तीचे ना. नाही नाही तुमच्या चर्चला येत, त्याला नाही जागा भाऊ इथं दे ना. नाही आमच्या चर्चचा नाही, सभासद नाही, तो आपल्या चर्चला येत नाही, कम्युनियन घेत नाही, हे घेत नाही, ते घेत नाही, दान देत नाही, दशमांश देत नाही, देणगी देत नाही, पावत्या पाडीत नाही, दुसऱ्या पालकाला देतो यो, आम्हाला देत नाही. मग त्या पालकाला म्हणू तूच इनपूर त्याला. धन्य तुमची धार्मिकता हो. खोट्या प्रॉफिट आणून खोट्या याचकांनो जर अशा प्रकारे जर जीवन जगताय तुम्ही, एखादा जर मनुष्य विश्वासणारा भाऊ बहीण आई वडील मरती ठीक आहे, आपल्या चर्ची नसेल, तुम्ही जागा सुद्धा देत नाही. हे आमच्यासाठी, अरे तुमच्यासाठी नरक आहे नरक, तुमच्यासाठी. परंतु जे विश्वासणारे आहे त्यांच्यासाठी स्वर्ग आहे स्वर्ग. मग भले त्यांना कुणी उचलून येऊ. अंताचा समय आलेला आहे. सावधान व्हा. आपल्या करणी कृती आचरण बदला, सुधरा. प्रत्येक गोष्टी सुधारल्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट झालेला, प्रत्येक गोष्टीतला उत्तमातला उत्तम मिळवण्याचं तुमच्याकडे ज्ञान नॉलेज आलेलं आहे. तशाच प्रकारे परमेश्वराच्या पवित्र विवचनामधून उत्तमातल्या उत्तम गोष्टी ज्या आम्हाला स्वर्गाच्या राज्यापर्यंत घेऊन जातील, ज्या गोष्टीमुळे आमचं जीवनी पुस्तकात नाव राहील, ज्या गोष्टीमुळे आम्हाला परमेश्वराच्या समोर उभा राहता येईल, ज्या गोष्टीमुळे आम्हाला जीवनाच्या झाडाचं फळ खाता येईल, ज्या गोष्टीमुळे आम्हाला परमेश्वराच्या समोर समीप त्याच्यासह युगानुयुग जीवन जगण्याचा अधिकार मिळेल, ह्या गोष्टीकडे वळा. अन्यथा नरकात जाऊन थातक थैया तयार होईल. मग म्हणायचं नाही प्रभो प्रभू मशीन गप पडणं तर वरून काहीतरी फेकून आणि तो आता लाजरान श्रीमंत सारखं समजून सांगणार नाही, आलडूच देणार नाही. हे फक्त उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. श्रीमंत मनुष्याने तर इतरे लाजर प्रत्येक टायमिंगला तसं होणार नाही. मा भावाला पाठवा, अरे सगळेच गायब करणार, तो काय 5 भावाचं करतो, कुठं दुकान मांडतो मध्येच. तुला कळालं नाही का थोरला मोठा आहेस तू? प्रभूचा स्वीकार करावा, त्यांनाही वळणाला लावा. तू वळणातून बाहेर गेलेला धोरणातून, तुझ्या भावांना धोरणातून बाहेर लावलं, तुझ्या नातेवाईकांना पैशाच्या जोरावर धोरणातून बाहेर लावलं, आणि आता तिथं नरकात गेला म्हणतो प्रभू त्या लाजराला पाठव, माझ्यासारखं तिथं नरकात येईन, अधोलोकात येईन, माझ्या घरी 5 भाऊ आहेत, पाठव त्याला. आता नाही, समय संपलेला आहे. देवाचं वचन जर आमच्या कानावर येत आहे तर हाच शेवटचा समय. वारंवार संधी मिळत नाही, संधी एकदाच मिळती. परमेश्वरने आम्हाला अनेक वेळेस संधी दिली, पण आम्हाला वाटतं परमेश्वर येतो त्याला काय आमचं काय हे काय, त्याची जी इच्छा आहे. एक महाभक्त भेटलं पळक साहेब, पळक. मला प्रश्न पडला, तो पळक साहेब म्हणतो, पळक साहेब तुम्हाला माहिती आहे का देवाचं वचन काय सांगतंय? कोणाचा एकाचाही नाश होण्याची त्याची इच्छा आहे. मग तो परमेश्वर आहे, त्याच्या प्रति समान तुम्ही मी आहोत, म्हणून परमेश्वर आमचा नाश होऊ देणार नाही, आम्ही कसंही वागू. अरे म्हणलं धन्य आहे बाबा, तू कोणत्या मिनिस्ट्रीचा आहेस नेमकं, तू आहेस कोणत्या? अरे तू जर असा म्हणला हे आज काय हे खोट्या भविष्यवक्त्याने प्रॉफिट, तू जर असा म्हणला, तुम्ही नाही म्हणत, तू जर असा म्हणला तर तुझ्या मंडळीतले लोक काय करतील, काय खातील, काय हे नरकातच जातील ना. मग कळत नाही का देवाच्या वचनाचं प्रकटीकरण कसं द्यावं? उठतही सुटतही कोणी प्रॉफिट बनतंय, उठतही सुटतही कोणी टीचर बनतंय.
अरे त्याला कोणाला येत नाही ते डॉक्टरीन बनतंय म्हणतो नाही देवाने देवाची इच्छा आहे, देव काय त्याच्या लोकांना नरकात नाही टाकणार. म्हणजे नरक काय मग कुणासाठी बनवलंय, कुणासाठी अधोलोक बनवलंय कुणासाठी? काही जरा थोडासा भेजा वापरा. लोकांना तुम्ही पाप करण्यासाठी इतकं देवाचं वचन समजून त्यांना असं सांगता की त्यांना पाप करायला तुम्ही लावता. लाजा वाटत नाही, शर्मा वाटत नाही, आखलीमध्ये भुसा भरलाय का काही हे कळत नाही. एखादा समोरचा बिलिवस भाऊ बहीण चुकतोय आणि आपण त्याला थुतारल्यासारखं करायचं. हा ओके ओके नो प्रॉब्लेम, चालतं, होतं. वरून त्याला सांगायचं सिंहाच्या गर्जनेप्रमाणे 7 वेळेस उठणारे झाली याची 70वी वेळ. तू हे 7 कुठं मांडतो मधीच दुकान, आणि आता ही 71वी वेळ असेल कदाचित. हा अंताचा समय आहे. आपली एक चूक आपल्याला नरकात ढकलील. आणि आपल्याकडे एक तर नाहीच, आपल्याकडे 10 चूक आहेत. एक चूक नरकामध्ये घेऊन जाईल. कारण बायबल असं सांगतो जो एका विषयी चुकला तो सगळ्या विषयी चुकला. मग एक चूक पण एक पश्चाताप जर आम्ही केला तर त्या 9-10 पापांची परमेश्वर क्षमा करतो आणि आम्हाला सार्वकालिक वचनाकडे घेऊन जातो. ही परमेश्वरची खरी खासियत आहे. परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत तो समय लांब होता तोपर्यंत. परंतु आता अंताचा समय आलेला आहे. जगाची समाप्ती होण्याचा समय जवळ आलेला आहे. त्याचे पडघम वाजायला चालू झालेले आहेत. पवित्र शास्त्रातले बरेचसे जवळजवळ 98% सर्व काही संदेश, सर्व काही भविष्यवाणी केलेल्या गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत. ओनली 2% बाकी, फक्त 2%, 2% गोष्टी होण्याच्या बाकी. 98% झालेले आहेत. मी तर म्हणाल 99% झालेले असेल. 1% चालू कारण. त्या 1% जी संधी आणि वेळ समय आम्हाला दिलेला आहे परमेश्वराने, आम्ही त्याला स्वीकारून आम्ही मुक्ततेकडे कसे जाऊ, स्वतंत्रतेकडे कसे जाऊ, फ्रीडमकडे कसे जाऊ, सार्वकालिक वचनात कसे जाऊ, परमेश्वराच्या योजना, रहस्य, स्वप्न, दृष्टांत, रहस्यपूर्व संकेत, भविष्यवाणी, प्रकटीकरण, रेव्हलेशन यामध्ये कसं बसू, याकडे आज आम्हाला लक्ष देणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल अंताच्या समयाला. कित्येक सर्व काळचे जीवन मिळवण्यासाठी आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा अधिकार म्हणजे नरक आणि अधोलोक मिळवण्यासाठी उठणारे हे जे मेलेत ना, हे यांचं पुनरुत्थान होणार आहे मेलेल्यांचं. आणि आपण मेलेलेच आहेत ना, आपल्याला मरायची काय आवश्यकता आहे, काही गरज आहे का? मेल्यावरच होण्यापेक्षा आम्ही जर पापामध्ये आताच मेलेलो आहेत ना, जिवंत असून मेलेले आहेत, मग आपण ओळखून जायचं की आपलं उठायचं नाही, आपण आता उठलेलोच आहे, पापातच आहेत अजून. मग एक तर आमचं जीवन जर चांगलं असेल तर आम्हाला सर्व काळचं जीवन मिळेल. एक जर आमचं जीवन जर चांगलं नसेल तर आम्हाला सर्व काळचा धिक्कार म्हणजे अधोलोक किंवा ज्याला नरक म्हणतात, किंवा ज्याला यातना म्हणतात, किंवा ज्याला अग्नी म्हणतात, या गोष्टीकडे चॉईस तुमची, तुमच्या हातात आहे, माझ्या हातात आहे. म्हणून मी पुन्हा एक वार सांगेन, तूच आहे तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार. मी तुम्हाला कितीही सांगितलं, तुमच्या टाळक्यावरूनच जाणार, इकडून इकडं. पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आहे, ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे, तो तुम्हाला सांगेल. त्याचं तर खरं माना ना. बाकीच्या पाळक पास्टर किंवा जे प्रोफेट आहे जाऊ पडू पडते तिकडं. पवित्र आत्म्याला तुम्ही विचारा, पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल. तुम्ही जर चुकलेले आहात ना, पवित्र आत्मा स्पष्ट सांगेल नाही मी चुकलेला. तुम्ही जर योग्य असेल ना, तर तुमच्यावर किती प्रेशर येऊन द्या, पवित्र आत्मा म्हणजे नाही तू ठाम राहा, तू योग्य आहेस, तू ठीक आहेस, तू बरोबर आहेस. पण आम्ही पवित्र आत्म्याला नाही विचारित, आम्ही आमच्या मनाला विचारितो. मग आमच्या मनावर 7 पाहिल्या. एखाद्या बहिणीचं काटत, एखाद्या बहिणीचं एक पोरग असताना लेकरू लय अगोचरून, लय भोंगरीन, लय गादाळा, लय कामातून गेलेलो, लय वंगरी. पण ती म्हणते माझं सोन्या, माझं सोना, माझा भैया, माझा दाद्या. आणि लोकांनी त्याची तळकळ लावली नाही, माझा मुलगा तसं नाहीच अशीच म्हणते आई. कसंही असो, शेंबडा असो, नकटा असो, पांगळा असो, चकणा असो, तर लोकांना शिव्या जरी दिले तरी मग छोट काय होतंय, खायच्या शिव्या मग. मग अशा प्रकारची घटना होणार.
हे असंच प्रकार चाललाय आमच्या जीवनातला. आज प्रत्येक मनाला जर विचारलं ना, मनाला आईचं मन आहे ना तिच्या लेकराकडूनच वळणार. तो कितीही दोषी असला आई म्हणणार नाही. पण आता तो जो आमचा माय बाप आहे ना, तो म्हणशील बस झालं भाऊ आता. ए आया, ए आया नो ग बसा. आया बाया आता बस झालं तुमचं, कारण तुमच्यामुळे ते खेळ खंडोबा झालाय. तुमच्यामुळेच या गोष्टी काही झालं का माझं जाऊ द्या. आम्ही परमेश्वरने जाऊ द्या केलंय, पण अंताच्या समाला परमेश्वर जाऊ द्या करणार नाही. आईला कधी पस्ताव येतो माहिती का? ते पोरग जावा लय मोठं होतं, आईच्या पार पुत्री सारखे हाल करीत, मग त्याला समजत. मग ती म्हणती नाही नाही, तरी तिचं आहेच म्हणत, मनावर जाऊ नका. ती मसनात गेली तरी म्हणणे माझं खरंय, माझंच चांगलंय. पण तू आत्म्याला जर विचारलं ना, तर आत्मा डायरेक्ट सांगेल नाही नाही तू एक काट काय बरोबर नाही बरं का, याला वाईटक देते, याला नीट नेटकं सांभाळ, नाही तर म्हातारपणी ये तुला हानी. आत्मा सांगतो. आम्ही आत्म्याला नाही विचारित, आम्ही मनाला विचारितो. आणि म्हणून आत्म्याला विचारा. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आत्म्याला विचारा, वैयक्तिक स्वतःला. मी तुमच्याकडे बोट दाखवणं, तुम्ही माझ्याकडे बोट दाखवणं, आम्ही मिळून बाकीच्यावर बोट दाखवणं, काही फरक नाही. आम्ही प्रत्येकाने जर आमचं अंतकरणात अंतरंगात जर डोकवलं तर निश्चित अर्थाने आम्हाला समजेल काय चाललंय ते. आणि म्हणून या ठिकाणी लिहित आहे की 3ऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये, जे सुज्ञ असतील, जे सुज्ञ मूर्ख नाही सुज्ञ असतील, ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. अंतराळात जो प्रकाश आहे ना त्याप्रमाणे झळकतील, चमकतील. काही लोक मोकरच चमकत येत, बँटकचे दागिने घालून. ते चमकणं वेगळं. काही प्रॉपर्टीमुळे चमकलेत, ते चमकणं वेगळं. काही 20-20 अन 2-2 लाख लोक मिटिंगला जमतात म्हणून चमकलेत, ते वेगळं. काही देवाच्या नावाच्या संस्थेवर काम करणाऱ्या संस्थेवर धाडी पडल्या अँटिक्राइस्टच्या, त्याच्यामुळे ते चमकली. काही तेलाच्या बाटल्यावर चमकली, काही पाण्याच्या बाटल्यावर चमकली, काही असे ढकलून देण्याच्या नादात चमकले. हो तो पाळकाकडे गेलो ना, नुसतं टच म्हणलं का लगेच पडतोय बाय आणि लगेच नीट होतोय. हा ताप येत होती, आम्ही पण देवाकडे गेलो, त्या पप्पाकडं, यांचा आत्मिक पापा, आणि पापाकडे गेले, पापाने नुसतं असं केलं टच, तर मी पडले ना, माझा तापच गायब झाला, पण कमरातला मणकाच तुटला. बेस्ट आहे, व्हेरी गुड. जा पडा त्यांच्याकडेच पडा, त्यांच्या पाया पडा, त्यांच्या पुढं पडा, इथं माग इकडं आपटा धोपटा काय करायचं ते करा, पण प्रभूकडे काही येऊ नका. आहे की नाही? बरेचसे लोक असे चमकले. काय म्हणतो लय गर्दी आहे, वा 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 वा, नाद नाही करायचा त्या मिनिस्ट्रीचा. काय बँडवाले सारखे ड्रेस आहेत, 200 लोक इथं, दर हप्त्याला ड्रेस चेंज होतोय, नाद नाही करायचं. 10-12 तर कॅमेरेवाले तिथं शूट करायला, पण शिकत ते ब्रॉन्सरच येत तिथं. हो नाद नाही करायचं. अशी चमकली. तुम्ही असे सगळे नरकात चमकणारे, हीच जशी अशा प्रकारे चमकणारे जेवढे आहेत ना, कुणी खोटे भविष्यवक्ते, प्रॉफेट, याजक, फादर, जे कोणी असतील XYZ, मग मी का असा ना, आपल्याला तिकडे चमकतो ना, आपण बराबर नरकात बराबर हेरून दिसतो. हे येईन जास्त कुटाने केली. जे सुज्ञ असतील, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून, परमेश्वराच्या वचनातून, परमेश्वराच्या गाईडलाईन मध्ये, परमेश्वराने दिलेल्या धावेमध्ये, परमेश्वराच्या योजनेनुसार जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोक धार्मिकतेकडे वळवणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील, युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. कोण? पुष्कळ लोक धार्मिकतेकडे वळवणारे, धार्मिकतेकडे वळवणारे. ही आताची धार्मिकतेकडे वळवणारी नाहीत, हे याच्याकडे वळवणारी आहेत, हे जगाकडे वळवणारे आहेत, हे दिशाभूल करणारे आहेत, हे त्या सैतानाच्या तावडीत दावणीला नेऊन बांधणारे आहेत, हे अधोलोकाकडे घेऊन जाणारी लोक आहेत.
हे काही ताऱ्याप्रमाणे चमकणार नाही. आता त्यांचं किती चमचम चमके असू द्या, पण तिथं नरकात गेल्यावर ते लावून चमकवते त्यांना, तेव्हा समजत धार्मिकतेकडे वळवणार. मग मला सांगा, तुमचे याजक लोक तुम्हाला धार्मिकतेकडे वळवितेत का जगाकडे वळविते? नाही. आता तुम्हाला एक प्रश्न आहे माझा, हा प्रश्न माझा नाही, देवाच्या आत्म्याने मला विचारायला सांगितलं की या लोकांना विचार की तुमच्यावर जे अधिकारी आहेत ते तुम्हाला धार्मिकतेकडे वळवतात का जगामध्ये वळवतात? ते तुम्हाला धार्मिकतेचा बोध करतात का जगातला बोध करतात? ते तुम्हाला स्वर्गातली संपत्ती मिळवण्याचा बोध करतात का जगातली संपत्ती जी नाशवंत आहे ती मिळवण्याचा बोध करतात? ते तुम्हाला पवित्रता आणि शुद्धतेचं सांगतात, परंतु स्वतः मात्र अशुद्धच असतात. ते स्वतः सांगतात की श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, मात्र ते तुमच्या जीवावर श्रीमंत होतात. ही वस्तुस्थिती, ही रियालिटी आहे, हे सत्य आहे. सत्य सांगितलं लय कुणं वाटत, लय वाकडं तिकडं होतं माणूस, असं तोंडन चिंडन नाकन नफसतन, हो लय चमका उठा त्यात सत्य सांगितलं. आणि वाह वाह केलं, लय भारी पाळत, लय पास्तर भारी, लय फादर भारी. आणि ताडण केल्यावर काय, ह्या गोष्टीपासून जपा. ह्या अंताच्या समाले ह्या अधिक होतील, कारण राष्ट्रीय निर्माण जे झाली तेव्हापासून आतापर्यंत कधी न झालेला भयंकर काळाची सुरुवात या ठिकाणी होत आहे. संकट समय या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून सावधान व्हा, सुज्ञ व्हा, आणि अनेक लोकांना, पुष्कळांना धार्मिकतेकडे वळणारे लोक तुम्ही बना. धार्मिकतेकडे वळणारे याजक तुम्ही बना. धार्मिकतेकडे वळवणारे खरे प्रोफेट तुम्ही बना. धार्मिकतेकडे वळवणारे खरे देवाचे, द मॅन ऑफ गॉड त्याला म्हणतात, ते बना. अन्यथा टोपण नावाने बनू नका, कारण तुम्हाला अधिक दंड होईल. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, देवाच्या सेवकांनो, याजकांनो, प्रॉफेट, फादर, काय जेवढे कोणी असतील ते बिलिव्हर्स लोकांचा न्याय होत असताना पहिल्या प्रथम न्याय देवाच्या घरापासून चालू होणार आहे. देवाच्या घरामध्ये उपासना करणारे किंवा उपासक किंवा देवाच्या घरामध्ये जागल्ले किंवा ज्याला पहारेकरी किंवा ज्याला अध्यक्ष किंवा ज्याला ऍज अ पास्टर, प्रोफेट जे काय म्हणतात, न्याय तुमच्यापासून आणि माझ्यापासून तयार होणार आहे. आमचे पहिले दांडके आमच्यावर. जर उदाहरणार्थ परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मी जर उन्हा भरलो आणि माझ्यावर जर 100 दांडके पडले, तर माझ्यापेक्षा अनेक जर पापात जर असले तर त्यांच्यावर किती पडतील? बरं ते जाऊ दे. बिलिव्हर्स लोक जर त्याच पापात जर सापडले तर माझ्या माहितीनुसार त्यांना 10च पडतील, पण 90 दांडके आमच्यावरच पडणार आहेत. म्हणून सावधान व्हा. तुम्ही काही माझे दुश्मन नाही, माझं तुमचं काय बांधायला बांध नाही. मी काही तुमची मेंढर चोरली नाही, तुम्ही माझी मेंढर चोरली नाही. पण एवढं निश्चित आहे, मी मेंढरांना आध्यात्मिक मार्ग दाखवतो आणि तुम्ही मेंढराला नरकातला मार्ग दाखवता. मी लोकांना धार्मिकतेकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही लोकांना धार्मिकतेमधून जगात न्यायचा प्रयत्न करतात. म्हणून तुमच्यावर दांडके पडणार. इथं तुम्हाला सेफ आहेत. तुम्हाला काय वाटतं, परमेश्वरने तुमच्या कुकर्माचा हिशोब लिहिला नाही का? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तेलाच्या वाटल्याचे पैसे कुठं कुठं नासवले हे काय परमेश्वरने डायरेक्ट लिहिलं नाही का? तुम्हाला काय वाटतं, तुमचं कर्म कृती बाजूला ठेवलं, तुम्ही देवाची सेवक म्हणजे काय लय हातीच्या कानातून आले का? मग तुमचा हिशोब पाहिला म्हणा रे. आणि मग बिलिव्हर्स लोक हात मोकळे करते ना, प्रभू आमच्या फादरनी काय आम्हाला सांगितलं नाही, आमच्या पास्टरनी काही सांगितलं नाही, आमच्या रेव्हरंडनी काही सांगितलं नाही, आमच्या संस्थेमध्ये असं काही शिकवलेलं नाही, म्हणून आम्हाला माहित नाही, तर मग आम्ही सुधारलो असतो. हे लोक चक्क असे वर हात करतील. आणि करायला पाहिजे. या लोकांनी हे वाचतील, हे स्वर्गाचे जातील. पण हे मोठाले जे प्रॉफिट आहेत ना, हे नरकातच जाणार. ते म्हणणार का धाड्या तुला समजलं नाही का? तो सांगायचं नाही या लोकांना. मग प्रभू ते ऐकलं नसतं, ते अरे ऐकलं नसतं तर जाऊ पडतो. तो हे काय जात त्याच्यात? नाही प्रभू, मग त्यांनी माझे दानपत्र बंद केलं, सर मग भीक माग. नाही प्रभू, मग त्यांनी माझ्या चर्चला नसते आले, मग मी काय करू? अरे रानात जाऊन दगडाला सुवार्थ सांग. धोंडे वरडतील, धोंडे. काय त्या माणसाला घेऊन बसला जे दानपत्र देतात पण बदलत नाहीत. जाय तुमचं दानपत्र जाळ होऊन तुमच्यावर जाळ हो.
परंतु आजही परमेश्वराने तुम्हाला आणि मला समय दिलेला आहे, कारण हा अंताचा समय आहे, वेळ थोडकी राहिलेली आहे. सुधरायचं असलं ना बाबा नो सुधरा, नसलं सुधरायचं ना तुम्हाला बेस्ट ऑफ लक नरकात जायसाठी. सुधरायचं असलं ना तुमचं वेलकम स्वर्गाच्या राज्यात येण्यासाठी. तुम्हाला दोघांना मोबाईल परमेश्वरने दिली, मी देणार कोणी? परमेश्वर म्हणतो तुझ्या हातात दिलेला आहे मी, काय करायचं ते. जीवन निवडायचं का घे जीवन निवड, मरण निवडायचं का मर तिकडं तरफाड. प्रभू म्हणतच नाही. प्रभू एकदा म्हटलं अरे जीवन निवडून घे भाऊ, माझी इच्छा आहे जीवन निवडून घे, चांगलं निवडून घे. हा मग तुला काय समजत आम्ही मरण निवडून घेऊ, मग मर. मग ही गोष्ट होणारी अंताच्या समयाला. पण ह्या गोष्टीतून आजही परमेश्वराने सुंदर अशी वचनाच्या माध्यमातून संधी दिलेली. तो पुढे लिहित आहे की आपला वेळ झालेला आहे, आपण फक्त वचन वाचूया. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकास धार्मिकतेकडे वळवणारी लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. म्हणून पुष्कळ लोकांना धार्मिकतेकडे जर वळवायचं येत असलं ना तुम्हाला तर वळवा. नसलं येत ना धार्मिकतेकडे न्यायचं तर धार्मिकतेच्या सोंगामध्ये सुद्धा नका आणू. अरे चांगलं करता येत नाही तर वाईट पण नका ना करू, गप पडून राहणार घरात. काय आला तर पडता लोकांना सुवार्थ सांगत हे कर ते कर, ओरिजिनल तर काही सांगत नाही. त्याच्यापेक्षा राहून दे ना त्याला अंधारात. म्हणजे ते झालं ऊपर से गिरा आणि खजूर पे लटका. हा गणितून निघला फोपाड्याचा पारडा. आता पहिलेच बरा होता. चौथं वचन वाचूया. त्यासाठी लिहिलंय, हे दानियेला तू अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेव, गुप्त झाकून ठेव, व हे पुस्तक मुद्रित करून ठेव. हे पुस्तक लिहून ठेव. वचन व्यवस्थित आहे का? हे दानियेला तू अंत समयापर्यंत, शेवटच्या समयापर्यंत हे वचने गुप्त ठेव, हे पुस्तक मुद्रित करून ठेव. पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञान वृद्धी होईल. पुष्कळ लोक धुंडाळतील. याच्यात काय 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 कधी आणता येणारे काय काय होणारी धुंडाळतील. पण या ठिकाणी तो लिहित आहे की ज्ञान वृद्धी होईल, लय ज्ञानी पंडित जमतील. पण तो आत्म्याशिवाय याचा उलगडा कुणालाच होणार नाही. आणि हे पुस्तक दानियेलाचा जो ग्रंथ आहे, हे पुस्तक मुद्रित करून पवित्र शास्त्राच्या भागामध्ये जोडलेलं आहे. परंतु अनेक लोक आजही या दानियेलाच्या ग्रंथावर बराच स्टडी करीत आहेत, पण तो आत्म्याने नाही, जगातल्या बुद्धीने, आणि जसा वाटेल तसा अर्थ लावून मोकळे होतात. एक शेवटचं वचन वाचूया आणि आपण थांबूया. 7व्या क्रमांकाचं वचन वाचूया. तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता, त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटले, एक समय, दोन समय, अर्धा समय, एवढाच अवधी आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. याच वचनापासून एक समय, दोन समय, अर्धा समय या वचनापासून पुढच्या लाईव्ह सेशनला आपण चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. एक आग्रहाची, कळकळीची, हात जोडून लीन आणि नम्रतेची विनंती करतो की थोडासा समय बाकी आहे, वळा, स्वतःला बदला. या ठिकाणी आपण प्रार्थना करणार आहोत. ब्रदर इमॅन्युअल चव्हाण पुणे या ठिकाणाहून आहेत. ते आपल्या लाईव्हला देखील आहेत, सध्या पण आहेत आणि सातत्याने असतात. एक तरुण मुलगा आहे आणि खरोखर तो आवेशी देखील आहे आणि प्रभूमध्ये वाढण्याचं वाढत आहे. खरोखर देवाला असे लेकर जे आहेत तरुण वयातले ज्यावेळेस प्रभूमध्ये वाढतात तर खरोखर मला देखील तर आनंद तर झालेलाच आहे. परंतु सार्वकालिक जीवनामध्ये, वतनामध्ये किंवा स्वर्गाच्या राज्यात देखील अनेक देवदूत आनंदित असतील आणि आणखीन आमचे देखील तरुण लेकरांनी अशाच प्रकारे एक बिलिवस, एक विश्वासू जीवन जगावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. ब्रदर इमॅन्युअल चव्हाण
या कुटुंबासाठी प्रार्थना करणार आहोत, त्यांच्या वडिलांच्या बिझनेससाठी करणार आहोत, त्यांची छोटी मम्मींच्या जे काही स्टमक पेन आहे, जे पायाचे जे थोडंसं पेन झालेलं आहे, जे लचकलेलं आहे किंवा जे काही प्रॉब्लेम होत आहे, त्या बहिणीसाठी आपण प्रार्थना करूया, त्यांच्या बिझनेससाठी प्रार्थना करूया. ब्रदर इमॅन्युअल चव्हाण पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं आणि वचनामध्ये आणखीन वाढावं आणि अनेकांना सुज्ञान, अनेकांना धार्मिकतेकडे वळवण्यासाठी प्रभूने त्या बलवान वीराचा एक चांगल्या प्रकारचा येणाऱ्या दिवसामध्ये उपयोग करावं. त्यांच्या सर्व चिंता काळज्या परमेश्वराने दूर कराव्यात. त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला असणाऱ्या सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, त्यांच्याही ज्या काही चिंता आहेत, योजना आहेत, कल्पना आहेत, परमेश्वराने त्या पूर्ण कराव्यात. कारण प्रत्येक गोष्टीला समय आहे. तो समय आम्ही जवळ आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु परमेश्वराच्या हातामध्ये तो समय आहे. आणि म्हणून ज्या सेवक आहेत, त्यांच्या ज्या प्रार्थना आहेत, ज्या विनंत्या आहेत, निश्चित परमेश्वर त्या समयामध्ये पूर्ण करीत आहे. आपण सर्वजण मिळून या इमॅन्युअल भाऊसाठी आणि आपल्या लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका जे आहेत, त्या प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनारीज दे बाबा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. प्रभू येशू, लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वसणारे भाऊ बहीण आई वडील, त्याचप्रमाणे ब्रदर इमॅन्युअल चव्हाण आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब, त्यांच्या समस्या, आजार, विकार, बंधन, सोकलं, त्यांच्या बिझनेस लाईन मधला लॉस किंवा जे काही अडचणी आहेत, जे परमेश्वर कमी घटी आहेत, प्रभू येशूच्या नावात त्या दूर कर. प्रार्थना विनंती करतो. लाईव्ह सेशनला जुळणारे आमचे सर्व सेवक, त्यांच्या कौटुंबिक समस्या, परमेश्वर विशेष करून लेकरांच्या समस्या, आर्थिक समस्या आणि आणखीन ज्या काही आजार, विकार, बंधनाच्या समस्या असतील, त्या देखील आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. विशेष करून आमच्या समयाला आम्ही विश्वासामध्ये जीवन जगावं यासाठी मार्गदर्शन कर. प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, सर्व शेतकरी वर्ग आणि त्यांच्या समस्या, चिंता, काळजी, त्याचप्रमाणे भारत देशाच्या सरहद्दीचे संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, आमचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, स्नेही, मित्र, परिवार, लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व आमच्या समस्या, चिंता, काळजी, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, कर्जबाजारीपणा, जे काही आर्थिक उलाढाल असेल, त्याचप्रमाणे प्रभू येशूच्या नावामध्ये आमचं वागणं, उठणं, बसणं तुला माहित आहे. आज अंताच्या समयाला आम्हाला तू पुन्हा एक संधी दिलीस, आम्ही बदलावं म्हणून प्रिय बाप्पा, तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्या बरोबर असू दे. तुझ्या वचनाचं सत्य आम्हाला प्रकट कर. तू आता करतायस त्याबद्दल तुझे आभार मानत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पित्या त्वयी, आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू ऑल.